हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्पाइस धमाल. आय एम युअर होस्ट नितिन आणि आज मी आहे पुणे येथे आणि पुण्यात हांडेवाडीमध्ये. आतापर्यंत आपण बरेचसे मटन थालीचे व्हिडिओ केलेत. वी हॅव डन लॉट ऑफ मटन थाली व्हिडिओज अँड देयर वॉज अ स्पेसिफिक रिक्वेस्ट आय शुड डू अ व्हिडिओ इन मराठी. तर हा व्हिडिओ आपण मराठीमध्ये करणार आहोत. शौर्यवाडा खूप फेमस आहे त्यांच्या मटन डिशेससाठी, मटन रानसाठी आणि मटन थाळीसाठी. तर चला माझ्या बरोबर आणि आपण बघूया शौर्यवाडा हांडेवाडीमध्ये काय काय आहे आपल्या ऑफरवरती. तुम्ही याचा ॲम्बियन्स बघाल तर तो एक मराठी वाडा जसा असतो किंवा वाडा स्टाईल जे डेकोर असतं त्याप्रमाणे बनवलेलं आहे. छान झाडं आहे तिथे आणि त्याच्यानंतर द डायनिंग एरिया आहे. तर आपण ते पण बघूया काय काय आहे इथे. आणि छान ही बांबूची सेटिंग आहे. आपण शौर्यवाडाच्या हांडेवाडी ब्रांच मध्ये आहे. दिस इज वेअर देअर जर्नी स्टार्टेड. आणि फर्स्ट डिश आपण ऑर्डर केली आहे त्यांचा मटन रान जो लेजेंडरी आहे. सो व्हॉट आय लाईक अबाउट दिस काइंड ऑफ रेस्टॉरंट की त्यांनी आपल्या महाराष्ट्रीयन फूडच्या ज्या टॉपच्या डिशेस होत्या, मटन रान म्हणा, जे बुलाईचं मटन ते वापरतात आणि त्यांनी त्या रेस्टॉरंट फॉर्मॅटमध्ये करून आपल्या सगळ्यांसाठी आणलंय. सो आय एम जस्ट वेटिंग फॉर देअर मटन रान आणि देन वी विल सी देअर थालीज ऑल्सो. तो पुण्यामध्ये आपण परत आलोय आणि आय एम सो ग्रॅटफुल की तुम्ही आमचे जे आधीचे थाळीचे व्हिडिओज आहेत ते एवढे लाईक केले. तर या व्हिडिओला पण तसंच लाईक करा, स्पाइस धमालला सबस्क्राईब करा आणि फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करा. आपला मटन रान जो शौर्यवाडाची मोस्ट फेमस डिश आहे ती आलेली आहे आणि मस्त रानला कुक करून नंतर त्याला भट्टीवर ग्रिल केलेलं आहे. रान जो आहे तो आपल्याला येतो त्याच्याबरोबर हे तूप येतं आणि एक स्पायसी मसाला येतो. तो आपण थोडं तूप टाकूया रानवर आणि वरनं छान क्रिस्पी आहे मसाला आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट. तो टेस्ट करून बघूया आपण. फुल लेग ऑफ लॅम्ब जो असतो, बुल्लाईचा मटन आहे, त्याला छान मॅरिनेट करून सॉफ्ट कुक केलेलं आहे. तोंडात टाकल्या टाकल्या मेल्ट होतंय. एक्सलंट डिश. आणि दिस इज अ काइंड ऑफ फूड मेक्स मी हॅपी. यू कॅन सी मी स्माइलिंग आणि आय कॅनॉट वेट टू कम्प्लिटली फिनिश इट ऑल. एकदमच सुंदर बनलेला आहे ना. रानचं सुपर मीट टेस्ट केल्यानंतर खरी मजा तर बोन मॅरो किंवा जे बोनच्या आतमध्ये मॅरो असतो त्याच्यात असते. म्हणून त्यांनी आपल्याला जी बोन्स होती रानची ती इथे मस्त फोडून आणलेली आहेत. अँड लेट अस टेस्ट दॅट डिलिशियस लुकिंग बोन मॅरो. आणि अशी संधी क्वचितच मिळते सॉफ्ट कुक बोन मॅरो टेस्ट करायची. वाह, अप्रतिम टेस्ट आहे आणि दिस इज द हायलाइट ऑफ अ रान. सो तो अमेझिंग रान खाल्ल्यानंतर आपली गावाकडची मटण थाळी आलेली आहे. आणि गावाकडच्या मटण थाळीमध्ये आहे एक मसाला मटण चॉप, सुकं मटण आहे, आळणी मटण आहे, मटण खिमा आहे, मटण लोणचं आहे आणि रस्सा आहे चुलीवरचा आणि एक भाकरी आहे. तर आपण एक एक करून सगळं टेस्ट करूया. पण सगळ्यात पहिले रस्सा जो आहे त्याचा एक भुरका मारूया. झणझणीत आहे रस्सा. तर एक तर एकदम आहे की रस्सा झणझणीत आहे पण सॉफ्ट मटन चॉप आणि त्याला छान सुक्या मसाल्यामध्ये कोट केलेलं आहे. एकदमच सॉफ्ट मटन आहे. ते टेस्ट करून बघूया. छान जो मसाला रानसाठी त्यांनी वापरलेला तसाच एकदम घरगुती स्पाइसेस आणि
त्याचं एक छान ब्लेंड आहे आणि एकदम सॉफ्ट कुक मटन. तर हा चॉप तर छान होताच. आता टेस्ट करूया काळं मटण. हे जे मटन सुक्का आहे एकदम सॉफ्टली कुक आणि ब्लॅक मसाल्यामध्ये आहे. स्पायसी आहे पण जेव्हा तुम्ही मीठ खाता त्याच्याबरोबर इट बॅलन्स आउट द फ्लेवर. व्हेरी नाईस. एका भाकरीच्या तुकड्याबरोबर आपण मटण ट्राय करूया. मजा आली. आता आपण ज्वारीची भाकरी आहे ती कुस्करून छान रस्स्याबरोबर खाऊया. थोडी ज्वारीची भाकरी, थोडी बाजरीची भाकरी. मटणाचा छान चुलीवरचा रस्सा चांगला आपण कुस्करून घेऊया आणि मटण भाकरीचा जो आस्वाद आहे तो घेऊया. सोबत थोडा कांदा. मजा आली. एकदम डिलिशियस झणझणीत अशी मटण थाळी आहे. पण अजून तर हायलाइट बाकी आहे. हा रस्सा आणि इंद्रायणी भात ही जी स्पेशालिटी आहे ती आपण नेक्स्ट टेस्ट करूया. पुण्याच्या आसपास इंद्रायणी तांदूळ उगतो आणि हा इंद्रायणी तांदळाचा भात आहे. थोडा स्टिकी राईस सारखा असतो पण ह्या स्टिकीनेस मध्ये जेव्हा तुम्ही मटणाचा रस्सा टाकता तेव्हा ते कॉम्बिनेशन आहे ते अगदीच अमेझिंग आणि एकदम सगळ्या फ्लेवर सोक करतो हा राईस. म्हणून मटणाचा रस्सा, थोडंसं लिंबू, कांदा. आहा, मजा आली. त्या झणझणीत मटण नंतर आळणी रस्स्याचा एक बुरका मारूया. आहा, मटण या रस्स्यामध्ये आळणी रस्सा जो असतो, मटण जेव्हा बॉईल करतात त्याच्यापासून हा आळणी रस्सा बनवलेला असतो. सो इट्स लाईक अ मटन स्टॉक. इट हॅज लॉट ऑफ फ्लेवर्स आणि ह्याची एक टेस्ट एकदमच टेस्टी अँड इट क्लीन्स युअर पॅलेट. सो नाउ आय एम रेडी टू टेस्ट देअर खीमा. छान लाल मसाल्यात फ्राय केलेला खीमा आहे. एक गोष्ट मला आवडली की ह्याच्यामध्ये तिखट आहे तेवढेच पण दुसऱ्या मसाल्यांची पण फ्लेवर आहे. आय लाईक मीट व्हेन इट इज कुक्ड विथ लॉट ऑफ स्पाइसेस. सो दिस इज लाईक दिस. गरम मसाले आणि चिली यांचा एक छान ब्लेंड आहे. नेक्स्ट डिश जी आहे ती थोडी युनिक आहे. म्हणजे लोणचं आपण म्हटलं की आपण आंब्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं म्हणतो, पण हे मटणाचं लोणचं आहे. सो दिस इज ऑल्सो अ ट्रेडिशनल रेसिपी की मीठ कसं प्रिझर्व करायचे. जसं आपण आंबा, मिरची वगैरे प्रिझर्व करायचं, हे मटणाचं लोणचं खाऊन बघूया. लोणच्याची लज्जत तीच आहे पण मीठचा जो मिठीनेस आहे तो ह्याच्यामध्ये अजून उघडून येतो. थोडं ड्राय आहे पण चटकेदार आहे आणि त्याचं ऑइली आहे. सुंदर, एक वेगळी डिश पण व्हेरी टेस्टी. सो दॅट वॉज वन अमेझिंग मील. एवढं सुंदर मटणचं रान, मटण गावाकडची थाळी, सॉफ्ट फूड, खूप बोलायचं मटण आणि त्याच्याबरोबर स्पायसी ज्या घरचे स्पायसेस असतात त्याच्याबरोबर बनवलेलं छान प्रिपरेशन. सो आपण पुण्यामधल्या बऱ्याच थाळ्या केल्या आहेत पण ही एक थाळी आपली बऱ्याच टाइमसाठी बाकी होती. सो टुडे वी ट्राइड दी
Shoryawada's legendary mutton ran and thali. If you are nearby in Handewadi, if you are in and around Pune, make sure you try that. They have more branches also, so you can try there as well. If you like that mutton thali video, make sure you subscribe to Spice Dhamal. And for more interesting mutton thalis, travel destination, hotel videos, don't forget to share this video with your family and friend and show that thumb icon. Until we meet again with fantastic food reviews like this, stay happy, stay healthy, and keep eating, keep traveling.